नमस्कार मित्रांनो, प्रणय ब्लॉग मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आम्ही ना ब्लॉग खूप लेट चालू करतो आहे, कारण आता मी जेवलो वगैरे आणि आम्ही आता निघालोय आंगणेवाडीला जायला आणि मालवणला बीचवर जाणार आहे। जर आपला टाइम भेटला तो जो लिलाव असतो मालवणमध्ये तोही पाहणार आहे आणि आणखी कुठे कुठे जाणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे। तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग आपण डायरेक्टली आता भेटूया आंगणेवाडीमध्ये। तर आता आम्ही आंगणेवाडीला पोहोचलो आहे आणि इथे बघू शकतात सगळे असे स्टॉल्स आहेत। तर आता आम्ही गाडी पार्क करतो आहे। तर इथे गाडी पार्किंगसाठी सुद्धा ना एम्पल ऑफ स्पेस आहे। तसंच भाविकांसाठी वॉशरूमची सुद्धा इथे सोय केलेली आहे। खूप मोठं असंच छान क्लीन असं वॉशरूम आहे। तर बघू शकतात केवढी मोठी पार्किंग एरिया आहे इकडे। तर आता मी गाडीतून उतरलो आहे आणि आता आम्ही जातो आहे अंगणेवाडीच्या दर्शनाला। तर आता इकडे जाता जाता आम्ही ओटी वगैरे घेणार आहे आणि मग आतमध्ये जाणार आहे। मे बी आतमध्ये अलाउड नसेल तर शूट नाही करणार। तर इथे पाहू शकतात इथे जे आहे इथे 100 रुपये ओटी आहे। तसंच कोकणातले लाडू व इतर वस्तूसुद्धा आपल्याला पाहायला भेटतात। तर आता इथे आई ओटी घ्यायला चालली आहे। तर इथे बाकी टुरिस्टसुद्धा आले होते बस घेऊन आणि ते समोर बघू शकतात अंगणेवाडीचं देऊळ आहे। तर इथे बघू शकतात चप्पल ठेवण्यासाठी मोठे मोठे स्टँड लावलेले आहेत आणि आम्ही हे तर ओटी घेतलेली आहे। तर आता आतमध्ये जातो आहे मंदिरात। तर हे मंदिराचं परिसर आहे तुम्ही पाहू शकतात। तर खूप सुंदर छान असं फुल स्टोनवर कार्विंग केलेलं मंदिर आहे। श्रीदेवी फराडी मंदिर इकडनं आपलं एंट्रन्स आहे पुढे आणि आतमध्ये ना आपण फोटोशूट नाही करू शकत, तर बाहेरनंच फोटोशूट करणार आहे। ही बॅक साईड आहे मंदिराची तुम्ही पाहू शकता आणि इथे पण आहे ना आणखी एक मंदिर आहे। पाहू शकता। तसंच आपण आता पुढे गेलात ना तर इथे पाहू शकतात छान असं मोठं आहे ना फुल स्टोनवर काव केलेलं दीपस्तंभ आहे आणि त्याच्या मधोमध आहे ना तुळशी वृंदावन आहे। खूप सुरेख वाटतंय, छान असं कार्विंग केलेलं आहे। तर ओंकार बघू शकतात फोटो काढायची तयारी करतोय आहे आणि हे आतला भाग आहे बघू शकतात। खूप सुंदर आहे, आतमध्ये सुद्धा छान असं स्टोन कार्विंग केलंय। तर मित्रांनो आता आपण आहे ना अंगणेवाडीचं दर्शन जे मालवणमध्ये आहे जे गणपतीचं दर्शन करायला चाललो आहे, जे साळगावकरांचं गणपतीचं मंदिर आहे जे त्यांनी बांधलंय ना मामा। तर आपण तिथे जातोय आणि आता तिथे दर्शन घेणार आहे डायरेक्टली। अंगणेवाडीमध्ये आतमध्ये ना शूटिंग करायला अलाउड नव्हतं म्हणून आपण तिकडे काही शूट केलं नाही। आवारामध्ये जेवढं आहे तेवढं शूट केलं आहे। इथे बघू शकतात छान असं समुद्र आहे, आपण आता फिश फार्मिंग सुद्धा करू शकतो याच्यावर। खेकडे वगैरे मस्त भेटेल ना, ब्रिजवर इथे उभं राहायचं गाडी टाकायची। काय नमस्कार मित्रांनो, तर आपण आहे ना अंगणेवाडीचं दर्शन करून आता आपण मेढा या गावात आलो आहे जे मालवणमध्ये आहे। हे जे गणपतीचं मंदिर आहे इथे सोन्याचा गणपती आहे आणि आपले जे कालनिर्णयवाले जे साळगावकर आहे त्यांनी हे मंदिर बांधलं आहे। तर आता आपण या मंदिरात जाणार आहे आणि गणपतीचं दर्शन घेणार आहे। तर चला मग आपण तिथे जाऊया। हे बघा, तर हे असं मंदिर आहे आणि आता आपण इकडनं आत जातो। इथे चप्पल काढण्यासाठी स्टँड आहे। इथे सूचना लिहिलेली आहे आणि बघू शकता छान असं हे मंदिर आहे। इथे आय गेस शूटिंग अलाउड नाही, आपण आतमध्ये नाही काढणार, परिसरामध्येच आपण काढून घेऊया। बघू शकता खूप सुंदर असं हे मंदिर आहे। परवानगी असेल तर आपण आतमध्ये जाऊ आणि काढू। छान असं सगळे हिरवळ आहे बघू शकता। हे काय आहे, पॉन्ड आहे, मासे आहेत का ह्याच्यामध्ये? छोटे आहेत, गप्पी गप्पी मासे आहेत। हा हे शार्क पण आहे बघ, हे बघ मोठे शार्क आहे। हे तुम्हाला तर दिसणार नाही कॅमेऱ्यामध्ये पण याच्यामध्ये शार्क मासे आहेत। तिथे पाय धुण्याची सोय आहे आणि असं हे मंदिर आहे या साईडला पाहू शकता। तर आता आपण ना मंदिरामध्ये प्रवेश करतोय। इथे छान अशी झाडं लावली आहेत सगळीकडे पाहू शकतात आपण आणि छान मेंटेन केलंय। तसं इथे बघू शकतात हत्तीचं असं मस्त
शोपीस इथे उभारलं आहे आणि हे असं सुंदर असं आपलं गणपती मंदिर आहे. इथे ना हा सोन्याचा गणपती आहे जे साळगावकर आहेत कालगणेवाले त्यांनी जे बांधलेलं आहे. तर इथे पाहू शकतात वरती सुद्धा गणपतीची सुंदर अशा मूर्ती आहे आणि समोर गणपती बाप्पा आहे जो सोन्याचा आहे. तर आता पण आहे ना सुंदर असं या गणपतीचं मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आम्ही जातो आहे मालवण या किनारी. तिकडे लिलाव असतो माशांचा तो पाहणार आहे. त्याच पहिले आपण एक राजकोट फोर्ट सुद्धा आहे तो पाहणार आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आता आम्ही जे कव्हर करायचा प्रयत्न करतो आहे कारण मामा आम्हाला तिथे नेणार आहे. तर चला मग आपण पाहूया काय काय आजच्या व्हिडिओमध्ये पाहता येते. तर आता आपण मेढा गणपती जो आहे त्याचं दर्शन करून आता आपण इथे ना राजकोट किल्ल्याला आलो आहे. तुम्ही समोर पाहू शकतात हा राजकोट किल्ला आहे. त्याचं उद्घाटन आपल्या मोदीजींनी केलेलं आहे नेव्ही डेच्या दिवशी कारण मोदीजी इथे आले होते त्या दिवशी. आणि इथे पाहू शकतात छान असं समुद्र आहे आणि बोटिंगचा नजारा आहे आणि इथे फिशिंग वगैरे होते. तर आता आपण गाडी तिथे पार्क करतोय. आता राजकोट किल्ल्यामध्ये जातो आहे आपण. तर चला मग आपण आता तिथे जाऊया पहिली आणि पाहूया तिथे काय काय बघण्यासारखं. तिथे शिवाजी महाराज बघू शकतात छान असा पुतळा केलेला आहे. तर इकडनं अशी एंट्री आहे आणि इथे बघू शकतात सर्व अशा ना बोटी लागल्या आहेत आणि ह्यांच्याविषयी नंबर आहेत बघा. जय बालाजी, श्री बालाजी प्रसन्न वगैरे. बघा मामा आपली गाडी घेऊन इथे आलाय परत आणि इकडनं आता आपल्याला वरती जायचं आहे त्या साईडला आणि इथे बोट बघू शकतात मस्त लागले. इथे बघू शकतात राजकोट जे फोर्ट आहे त्याच्या आतमध्ये इथे श्री महापुरुष मंदिर राजकोट म्हणून सुद्धा आहे. तर आता आपण आतमध्ये जातोय या मंदिराचं दर्शन घेतोय आहे. छान अशी शिवशंकराची पिंडी आहे आणि मूर्ती आहे. तसं इथे छान वडाचं झाड आहे बघू शकतात. पारंब्याच्या वरती आलेलं आहे. आपण आपली तुटते आहे सुखी पाहिजे. तर आता आपण एकानं दर्शन घेतलं आहे. तर समोर आपल्या पाहू शकतात छत्रपती शिवाजी महाराजांचा छान असा मोठा पुतळा इथे उभारला गेला आहे आणि ह्याचं उद्घाटन आपला मोदीजी यांच्या हस्ते झालं होतं नेव्ही डेच्या दिवशी. तर पाहू शकतात खूप सुरेख आहे हा फोर्ट आणि बाजूनी सर्व साईडनं ना पाणी आहे. तर आपण वरच्या साईडनं गेलो तर आपल्याला त्या खिडक्या दिसत आहेत ना छोट्या तिकडनं दिसेल. तर आता आपण इथे चप्पल काढून वरती जातो आहे. बांधकाम बघू शकतात खूप सुरेख आहे. मस्त डिझाईन केलेली आहे ऍक्च्युअल फोर्ट सारखं आणि तिथे वरती लिहिलेलं पण आहे. तर तेही कव्हर करूया आपण. वार्शिप्स ऑफ द मराठा फ्लीट. तर खूप गरमी आहे आणि पाय तापत आहे तिथे. तर इथे बघू शकतात गलबत, कुरब, पाल आणि फटेमार अशा बोट्स आहेत त्यांच्याबद्दल इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि आपण शिवाजी महाराजांचा पुतळा पाहूया इकडून. खूप सुंदर आणि मोठा पुतळा आहे. तर आता मी इकडून ना इथून वर चढतोय आणि पाहूया इकडचा नजारा. तर तुम्हाला सुद्धा मी कॅमेऱ्यामध्ये दाखवतो इकडचा नजारा कसा आहे. तर इथे पाहू शकतात हा किल्ला जो आहे त्याच्या आजूबाजूला असं डोंगर टाईप थोडा आहे आणि सर्व साईडनं आहे ना समुद्र आहे. तिथे कुठला तरी एक फोर्ट आहे असं दिसतंय आणि हे बघू शकतात तिकडनं एंट्रन्स आहे त्या साईडला जायला. आणि हा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि आई बाबा आता तिथे फोटो काढतात. तर समुद्र बघू शकता किती अथांग आहे आणि छान लाटा येतात आहेत. तर ह्या पुतळ्याचं जे उद्घाटन झालं होतं इनॉग्रेशन झालं होतं त्याच्याबद्दल इथे लिहिलेलं आहे बघू शकता. छत्रपती शिवाजी महाराज स्टॅच्यू इनॉग्रेटेड बाय श्री नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर राजकोट फोर्ट सिंधुदुर्ग महाराष्ट्र मंडे 4 डिसेंबर 2023. आणि इकडे बघू शकता सुंदर असा हा समुद्र. तर इथे पाहू शकतात हा गेट आहे आणि इकडनं आता आपल्याला बाहेर जायचं आहे. आणि बाहेर गेल्या गेल्या तुम्ही हा समोरचा नजारा बघू शकतात किती सुंदर आहे. सगळ्या साईडनं समुद्र आहे पण याच्यावर वर चढून सुद्धा पाहू शकतात. आणि आता ॲक्च्युली खूप गरमी असल्यामुळे ना जमीन तापली आहे तर पाय ठेवायला नाही होत आहे आणि ॲक्च्युली इथे चप्पल घालून येऊ नाही शकत आपण. त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो आहे कारण खूपच गरमी आहे.
बघू शकता छान सुंदर सुंदर असे बोट आहेत आणि इथे ॲक्च्युली फिशिंग होते, त्यामुळे ह्या बोटी इथे आहेत. किती मस्त असा नजारा आहे, पाहू शकतात. आणि आपण समोर बघितलं तर शिवाजी महाराजांचा मोठा असा हा पुतळा आहे, तलवार घेऊन हातामध्ये. खूप सुंदर बांधला आहे हा फोर्ट. तर तुम्ही जर मालवणमध्ये आलात ना तर नक्की इथे या, पण थोडंसं ना संध्याकाळच्या वेळेला या, म्हणजे तुम्हाला गरमी नाही भासणार, कारण नाहीतर पायाला अक्षरशः चटके लागतात. तर इथे बघू शकतात PWD सिंधुरत्न आणि तसंच इथे राजरत्न असे हे 2 ऑफिस आहे. आणि इथे हा रॉक गार्डन आहे. तर आता आपण रॉक गार्डनला जाणार आहे खालच्या साईडला. तर आता मी आहे ना रॉक गार्डनला आलो होतो. तर त्याच्यात शेजारी हा नारायण राणे यांचा बंगला आहे, बघू शकतात. आणि त्याला लागूनच छान असा हा बीच आहे. आणि त्या साईडला गेलात आपण की तिथे रॉक गार्डन आहे. तर आता आपण तिथे वरती जातोय. बाबू गेला आहे पुढे. इथे बसून छान असे फोटोज वगैरे आपण काढू शकतो. हा समुद्र आहे आणि त्या कोपऱ्याला तिथे नारायण राणांचा बंगलो आहे. तसंच जर आपण स्ट्रेट आलात ना तर इथे आपण ह्या रॉक गार्डन मध्ये एंटर करतो. तर इथे ना खूप छान असे रॉक्स रिलेटेड वस्तू बनवले गेलेले आहे. तसं हा बघू शकतात पंजा आहे. तर इथे खूप लोक येऊन संध्याकाळच्या वेळेला बसतात. तसंच ते वरती आहे, आपण तिथे पण जाऊ बसायला. हे बघू शकतात हा पंजा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये असं झाड लावलंय. तसंच ते वरती बघू शकतात बसायचं केलेलं आहे. खालच्या बाजूने जाऊया का? तसंच इथे बघू शकतात. आम्ही इथे ना पहिली सुद्धा एकदा आलो होतो जेव्हा मालवणला आलो होतो. तर आज पुन्हा मामामुळे इथे येणं झालं, कारण सर्व गोष्टी इथे ना जवळजवळच आहेत. तिथे बघू शकतात मंदिर आहे एक, तेही पाहून घेऊया आपण. ते बघू शकतात बसायसाठी सुद्धा छान अशी सोय केलेली आहे. म्हणजे जर तुम्ही फॅमिली किंवा मोठा ग्रुप येत असाल तर ह्याच्यावर बसून छान असे फोटो काढू शकतात. इकडे असं हे मंदिर आहे. तर तुम्ही सुद्धा पाया पडून घ्या. छान असं गावाकडच्या टाईपचं छोटंसं मंदिर आहे. तर आपण पुढे जाऊन बघूया आणखी काय काय आहे. तर इथे ना असा हा गेट आहे. इकडनं आपण तिथे पुढे समुद्रावर जाऊ शकतात, पण तिथे जाणं थोडं रिस्की आहे. मी सांगितलं तुम्ही पार्टनर्स बघा, कारण बघा कशा लाटा आहे ना वरपर्यंत येत आहे. तर लहान मुलांना वगैरे घेऊन जात असेल तर थोडं सांभाळून. आणि इथे बघू शकतात मालवण लिहिलेलं आहे. आई आणि बाबा कुठे गायब झाले आहेत ना, त्यांना मी शोधतोय आता. खूप सुंदर आहे हे रॉक गार्डन ऍक्च्युली बघायला गेलं तर. पण थोडंसं ऊन कमी झालं ना की इथे बसायला मजा येते. तर पाहू शकतो इथे मोठे ग्रुपचे ग्रुप येतात, फॅमिलीज येतात फिरायला. आणि आता कसा हा मे महिना, जून महिना हा मुलांची शाळा सुरू व्हायला अजून वेळ आहेत. तर लोक इथे येऊन अशा ठिकाणी आस्वाद घेतात. बघू शकतात खूप सुंदर असं मालवण लिहिलेलं आहे. तर हे बघू शकतात आम्हाला आई आणि बाबा भेटले आहेत. हे बाबूला घेऊन तिथे गार्डन मध्ये गेले होते. तर आता आम्ही सुद्धा तिथे जातो आहे. पिकनिक साठी सुंदर असा हा स्पॉट आहे. बाबू खेळतोय का? आम्हाला घसरगुंडी करायची तर आई सांगते बाबू सोबत आम्हाला पण घसरगुंडी करायची. तो मोठे दादा कुठे गेले म्हणून शोधतोय. बघू शकतात हा बघा, हा बघा. बाबू कर घसरगुंडी कर. बघू शकतात मुलांसाठी खूप सुंदर असं झोपाळे वगैरे आहे, स्लाइड्स आहेत. तर आपल्याला जर कोकम सरबत किंवा काही कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम हवं असेल तर इथे घेऊ शकतो. तसं तिथे सुद्धा ना थाळी सिस्टम वगैरे अवेलेबल आहे. आणि इथे बघू शकतात पाणीपुरी शेवपुरीचं काउंटर आहे. तर इथे सर्व लोक आहे ना बीचवरनं आल्यानंतर जेवायला येतात. आणि हे बघू शकतात इथे हे स्पा आहे, गार्गी फिश स्पा, मेक युअर फीट अ हॅपी फीट म्हणून इथं लिहिलेलं आहे. Heel cracks in the feet, reduces stress and strain, gives micro massage, improves blood circulation, reduces pain in the leg. ₹100 per person 10 minutes साठी आहे.
तर अशा प्रकारे आपण ह्याच्यामध्ये पाय ठेवायचे आहेत. हे मासे आहेत बघू शकता त्याच्यामध्ये, आणि ह्यात आपण पाय ठेवून बसायचं. हे बघू शकतात 10 मिनिटाचे 100 रुपये घेतात. बसलेत तिथे बसले आहेत ते, आपण दाखवूया तुम्हाला. एक मिनिट. तर हे बघू शकतात, एक मिनिट बघा, अशा प्रकारे आपण बसू शकतात ठेवून. आणि ते सगळे ना डेड सेल्स जे असतात किंवा स्किन असते ती काढतात. इथे पण आहे बघू शकतात. हां हां, प्रणय ब्लॉग्स मुंबई म्हणून, प्रणय ब्लॉग्स मुंबई. तर पाहू शकता. तर अशा प्रकारे स्पा केला जातो. तसंच इथे ना लहान मुलांसाठी गेम्स आहेत. हे जम्पिंगचं आहे. तसंच गाडी चालवायचं आहे पण बघू शकता पण तिकडे आहे. आणि इथे हे बघू शकतात बॉल टाकायचा गेम आहे आणि हे रिंग्स टाकायचं, मग बक्षीस भेटणार आपल्याला. आणि इथे हे फिश स्पा आहे जे आपण दाखवलं आहे व्हिडिओमध्ये. तर इथे खूप सारी सोय केलेली आहे, तर आपण इथे येऊन त्याचाही आनंद घेऊ शकतात. तर आता आम्ही जातो आहे बीचवर जिथे माशांचा लिलाव असतो. तर तो आता ब्लॉग आपण तिथे शूट करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सुद्धा इथे याल तेव्हा थोडं सोपं पडेल इथे येण्यासाठी. तर मित्रांनो, आता मी इथे गाडी पार्क केलेली आहे आणि मालवण बीचवर आलो आहे जिथे ना मच्छीचं ऑक्शन लिलाव होतो. तर पाहू शकतात इथे आता मामा पुढे गेलाय मच्छी आणण्यासाठी. तर आता बघूया आपल्याला काय भेटते घरी न्यायला. तर इथे बघू शकतात इकडून स्टार्ट आहे. ऊन आहे. काय मच्छी आहे ही? दोडी मच्छी आहे. तसं इथे बघू शकतात कोलमी आहे. कशी कोलमी? 250, 350, 200. ओके, बघू शकतात असा रेट आहे. आणि ही वाली 150. ही 150 ने आहे. किलो ना? ओके. तसं तिकडे पण वाटायला लावलेले आहेत बघू शकतात. काय मासे बघूया. लेफा कशा? लेफा. आणि हे टोपली हे सौंदाळे आहे, ते लेपा आहेत बघू शकतात. तसं तिथे पुढे मामा कुठे गेला तिकडे. तर आपला मामा तिकडे गेलेला आहे बघू शकतात. तसं इथे कोलमी बघू शकतात. ही लोक साफ करतायत. आणि इथे बघू शकतात सुरमई आहे. कशी सुरमई? आणि ही कुठची पण घ्या किलोवर. आणि हलवे 700 आणि पापलेट 900 शकतात. रेट फिक्स्ड आहे यांचे, किलोवर आहे आपलं. तसंच हा आपला मामा आता बघा काय बघतोय. तसंच इथे सुद्धा बघू शकतात बरेचसे मासेवाले बसले आहेत. थोडा स्टॉक कमी आहे इथे आज. तसं इथे प्रॉन्स बघू शकतात 300 रुपये किलो आहे. एका किलोला 60 पीस बसतात. मोठी आहे ना ही? मोठी 60 काउंट 60 बसतात बरोबर. बसतात एका किलो. तसंच हे काय आहे इथे? हे सोडे कसे ते? 200 रुपये, हे 500. ओके, हे 200 रुपये ते 500 रुपये. आणि आपण फक्त कटिंगचं काम करतात. तर इथे आपण मच्छी घ्यायची आणि यांच्याकडे येऊन कटिंग करायची. किती घेतात कटिंगचे? 30 रुपये एका मच्छी कटिंग करायचे घेतात. इथे बघू शकतात सुका जवळा दिसतोय वाटतं. आणि बोंबील आहेत. काय मावशी कसे आहात? बोंबील कसे दिले? 100 रुपये पॅकेट. किती आहे एका पॅकेटात? आणि ही काय मांदेली? सुकी मांदेली आहेत बघू शकतात. दिसते की नाही माहिती नाही बघा. ही सुकी मांदेली आहे. आणि जवळा किती? 50 रुपये माप आहे बघू शकतात. मस्त बारीक जवळा आहे एकदम. छान आहे. तसं तिथे बघू शकता हे सर्व जे बसले आहेत ना हे मच्छी कापायला बसले आहेत. आणि तिथे आपण जाऊन मच्छी घ्यायची आहे. किती मजा वाटते ना असं समुद्राच्या अगदी बाहेर आपण मच्छी घेऊ शकतो फ्रेश फ्रेश. आता मामा इथे काय घेतोय बघूया. बाबू काय करतोस? मामा कुठली घेतली? पापलेट आहेत. बघू शकतात मामा पापलेट घेतोय. तर आता आपण 1 किलो पापलेट घेतले संध्याकाळसाठी 900 रुपयाने. आणि इथे बघू शकता हलवे आहेत. पापलेट अजून फ्रेश आहेत. तसंच 800 रुपये किलोनी सुरमई आहे. तर हे बघू शकतात. आता आपण मच्छी घेतली इथे दिली आहे त्यांच्याकडे कापायला.
तर ह्या बघा, यांनी आता मच्छी घेतली आहे, आपण त्यांच्याकडनं घेतली त्यांच्याकडून, आणि ते आपल्याला आता कट करून देणार इथे. तर बघू शकतात. किती घेतात कट करायला? 30 रुपये घेणार आपल्याकडनं कट करायला. किती आहेत पापलेट? 8-9 आली. 10 पापलेट आहेत, बघू शकतात. मस्त आहेत, एकदम फ्रेश. आता ना मावशी कट करणार आहे. कसे कट करायचे नाही ती विचारते. हा, इथे असं वेगळं असतं, मच्छी घ्यायचं एकीकडे आणि कापायचं दुसरीकडे. बघू शकता अशा प्रकारे ना मच्छी क्लीन केली जाते. तर आता ते आहे ना सर्व 10 पीस क्लीन करणार आहेत, आणि इथे पण असे बसले आहेत, पाहू शकतो. तर बघू शकतात आता ना 10 पापलेट साफ करून झालेले आहे. खूप मस्त आपल्याला क्लीन करून देतात. म्हणजे आपण घरी जाऊन डायरेक्टली यांना फ्राय करू शकतो किंवा आपण ह्याचं सार करू शकतो. जसं आपण सांगू ना तसं ते कट करून देतात, आणि फक्त 30 रुपये आपल्याकडनं ते घेतात साफ करायचे. आता फिश घेतलेली आहे. आता आपण कोलमी बघतोय इथे भेटते का. हे बघा, आईने कोलमी घेतली, पण दाखवा आई. बघू शकतात ही कोलमी घेतली आपण. साफ करूया का घरी घरी? घरी करूया, इथे 30 रुपये द्यावे लागतील. तर इथे बघू शकतात मावशी कोलमी साफ करतात. साफ करायची किती येतं? 30 रुपये. तर इथे आपल्याला ना सर इथे मच्छी विकणारे आहेत, त्याचबरोबर क्लीन करून देणारे सुद्धा आहेत. त्यामुळे कसं आहे ना पटापट आपलं क्लीन करून पण भेटतात. तसे इथे बघू शकतात पापलेट आहेत. कसे आहेत हे दादा? 1200 रुपये किलो. 1200 रुपये. हे किती होतात सगळ्यांचे? जो 1200 रुपये होतील होतील 5चे, म्हणजे 5 पीस येतील बघा. हे मोठी आहे जरा साईज मध्ये. आणि इथे बांगडे. बांगडे कसे मावशी? 500 रुपये वाटा. किती आहे त्याच्यामध्ये? 1 2 3 4 5 6 7 येतात आपल्याला बांगडे, आणि मोठे आहेत साईज मध्ये बघू शकता. तसं तिथे पण बघू शकतात ते कट करत आहेत. शेतक आहेत नाही. ही कुठला मासा आहे? गाभे आहेत बघू शकतात. तर मस्त इकडे आहे ना आपल्याला सगळं फ्रेश भेटतं, आणि त्याचबरोबर साफ करून पण भेटतं. तर आता बाबू आहे ना तिथे पाण्यामध्ये खेळतोय. तर बघू शकतात ते बघू शकतात बाबू आहे ना पाण्यामध्ये खेळतोय. त्याला कधीपासून पाण्यामध्ये जायचं होतं ऍक्च्युली खेळायला. आता तो हॅपी झाला, मस्तपैकी बघा खेळतोय. आणि भिजून पूर्ण घाण केली आहे त्याने, बघू शकता. माती लावून अंगाला. कपडे काढायला पाहिजे होते त्याचे. तर मित्रांनो आता आपण आहे ना मच्छी घेतली आहे, बॉक्स मध्ये ठेवलेली आहे आतमध्ये आपण. आणि आता मी घरी जातोय, कारण आता आपण ऑलमोस्ट आंगणेवाडी केलं, त्यानंतर फोर्ट केला, मग आपण रॉक गार्डन केलं, आणि मग ह्या बीचवर आलो. इकडे आता फिश घेतली. आता घरी जाऊन आम्ही फिशचं जेवण बनवणार आहे. तर हा ब्लॉग आपण आता इथेच एंड करतो आहे. तर भेटूया आता पुढच्या भागामध्ये. उद्या आमचा प्लॅन आहे गोव्याला जायचा, तर तो फिक्स झाला तर नक्की आम्ही ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवू. आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की 1 लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. तर बघू शकतात आम्ही प्रॉन्स घेतलेले. तर प्रॉन्सची कढी बनवलेली आहे, आणि एका साईडला इथे ना पापलेट फ्राय करत ठेवले आहे मामीने. तसंच इथे बघू शकतात हे मॅरिनेट करून ठेवलेले आहे, आणि इथे हे पीठ करून ठेवले रेडी. म्हणजे याच्यामध्ये ते लावून घेणार आणि मग असेच ऑइलमध्ये फ्राय करणार. तर तुम्ही सुद्धा सगळ्यांनी या जेवायला. जेवण रेडी होते आहे. तर मित्रांनो आता आमचं ना जेवण रेडी झालेलं आहे. छान असा पापलेट फ्राय आहे, बघू शकतात. कोलमी फ्राय आहे, कोलमीची कढी केलेली आहे, आणि राईस आहे. तर तुम्ही पण या जेवायला. आणि आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की 1 लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.